आमदार विनय कोरे यांनी अचूक राजकीय टायमिंग साधत काँग्रेसच्या दोन बड्या घराण्यांना आपल्या जाळ्यात ओढले आहे। पहिले म्हणजे पन्हाळा मतदारसंघातील दिवंगत आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र अमरसिंह पाटील यांचा आणि दुसरे म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील गेली 60 वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या गायकवाड कुटुंबातील माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे सुपुत्र करणसिंह गायकवाड यांचा यशस्वीरित्या जनसुराज्यामध्ये प्रवेश करून घेतला आहे। या घटनेने एक गोष्ट अधोरेखित झाली आहे, ती म्हणजे ज्या कोल्हापूर जिल्ह्यावर एकेकाळी काँग्रेसचा एक हाती अंमल होता, ज्या जिल्ह्याने काँग्रेसला दिग्गज नेते दिले, भक्कम सहकारी संस्थांचे जाळे दिले, तिथेच आज काँग्रेस चहूबाजूंनी राजकीय कोंडीत सापडली आहे। आजची परिस्थिती अशी आहे की कोल्हापूरचे खासदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत। विधान परिषदेवर काँग्रेसचा एक आमदार आहे, पण ज्यावर जिल्ह्याची खरी ताकद अवलंबून असते त्या विधानसभेच्या 10 पैकी एकाही जागेवर काँग्रेसचा आमदार नाही। विधानसभेत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही। अशी अवस्था का झाली? काँग्रेसची पाळेमुळे असणारे प्रस्थापित राजकीय घराणी इतर पक्षात का गेली आणि आज काँग्रेसची ही जी अस्तित्वाची लढाई सुरू आहे तिची नेमकी कारणे काय आहेत? आज आपण या प्रश्नांचे राजकीय विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या काँग्रेसची अवस्था समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावणे गरजेचे आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या दशकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला थेट प्रवेश सुद्धा नव्हता, कारण तो काळ होता शेतकरी कामगार पक्षाचा म्हणजे शेकापचा। कोल्हापूर जिल्हा हा शेकापचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। लाल बावट्याची ताकद इथल्या मातीमध्ये इतकी घट्ट रुजली होती की प्रस्थापितांना घाम फोडण्याची ताकद या पक्षात होती। पण राजकारणात कुणीच कायमचा राजा नसतो। काँग्रेसने अतिशय हुशारीने आणि रणनीती आखून शेकापच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला। सहकाराचे जाळे विणले, साखर कारखाने, सूतगिरण्या आणि दूध संघाच्या माध्यमातून गावागावात आपले नेतृत्व उभे केले आणि पाहता पाहता शेकापचा लाल बावटा खाली आला आणि तिथे काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकू लागला। 1980 ते अगदी 2000 सालापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यावर काँग्रेसचे एक हाती वर्चस्व होते। पण मित्रांनो, आज याच काँग्रेसची अवस्था अगदी शेकापसारखी झाली आहे। एकेकाळी ज्या काँग्रेसने शेकापला संपूर्ण आपले वर्चस्व प्रस्थापित केले, आज त्याच काँग्रेसची पाळेमुळे इतर पक्ष खोडून काढत आहेत। इतिहासाची ही पुनरावृत्ती आज काँग्रेसला अनुभवावी लागत आहे। आज जर आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभेच्या 10 जागांवर नजर टाकली तर काँग्रेसकडे आज एकही आमदार नाही। पण राजकीय विश्लेषण करताना जर आपण या 10 आमदारांचा राजकीय डीएनए पाहिला तर आज वेगवेगळ्या पक्षात असलेले हे बहुतांश आमदार आणि त्यांची घराणी ही मूळ काँग्रेसच्या फाउंडेशनवरच तयार झालेली दिसून येतात। चला तर मग जिल्ह्याचे 4 भौगोलिक विभाजन करून हे पाहून घेऊया। पहिलं म्हणजे उत्तर पूर्वेकडील राजकारण, म्हणजेच इचलकरंजी आणि शिरोळ। पूर्वेचा विचार केला तर इचलकरंजी आणि शिरोळ हे 2 महत्वाचे मतदारसंघ। आज इथे महायुतीची सत्ता आहे, पण इचलकरंजीवर ज्यांचे वर्चस्व आहे ते आवाडे घराणे आणि शिरोळ मधील यड्रावकर घराणे यांचा मूळ राजकीय पिंड काँग्रेसचाच आहे। कल्लापन्ना आवाडे आणि प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून काही दशके काम केले। यड्रावकर घराण्यानेही काँग्रेसच्या छत्राखालीच आपला राजकीय पाया भक्कम केला। पण आज ही ताकदवान घराणी काँग्रेसच्या तंबूतच नाहीत, त्यांनी स्वतःचा वेगळा रस्ता पकडला आणि आज ते महायुतीचे भक्कम स्तंभ बनले आहेत। आता वळूया कोल्हापूरच्या पश्चिमेकडे। इथे आपल्याला दिसतात ते म्हणजे पीएन पाटील घराणे आणि नरके घराणे। पीएन पाटील म्हणजे काँग्रेस अशी एकेकाळी काँग्रेसची ओळख होती। आज मात्र त्यांचे सुपुत्र राहुल पाटील मात्र काँग्रेस सोबतच नाहीत। तसेच नरके घराणे सुद्धा मूळ काँग्रेस विचारधारेचे, त्यात मग अरुण नरके, आमदार चंद्रजित नरके आणि चेतन नरके यांचा समावेश होतो। या दोन्ही घराण्यांनी सहकारातून मोठी राजकीय ताकद उभी केली। आज जरी ही घराणी शिवसेना किंवा इतर राजकीय समीकरणामध्ये दिसत असली तरी यांच्या राजकीय सत्तेची पाळेमुळे काँग्रेसच्या विचारधारेत आणि काँग्रेसच्या सहकार मॉडेलमध्ये रुजलेली होती। आता वळूया कोल्हापूरच्या दक्षिणेकडे, म्हणजेच कागल, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडिंग्लज आणि चंदगडकडे। दक्षिणेचा विचार केला तर कागल मधील मंडलिक घराणे, घाडगे घराणे आणि हसन मुश्रीफ यांची राजकीय मुळे सुद्धा काँग्रेसमध्ये दिसतील। मात्र आज सत्तेच्या समीकरणामुळे ते इतर पक्षात गेल्याचे दिसते। राधानगरी भुदरगड मध्ये देसाई घराणे, केपी पाटील आणि आंबेडकर घराणे समोर येते। ग्रामीण आणि सहकार समृद्ध पट्ट्यामध्ये काँग्रेसची जी मूळ बांधणी होती
त्यातूनच यातील नेत्यांचा उदय झाला, पण वेळेनुसार त्यांनी आपले राजकीय पारडे बदलले. आजरा गडिंगला चंदगडवर नजर टाकली तर दिसतात ते म्हणजे कुपेकर, नरसिंग गुरुनाथ, भरमू सुबराव यांचे गट, जे काँग्रेस पासून दूर गेले आणि मग या भागात आमदार शिवाजीराव पाटील यांची एंट्री झाली. आणि आता कोल्हापूरचा मध्य भाग म्हणजेच कोल्हापूर दक्षिणचा विचार करू. इथले विद्यमान आमदार आहेत अमल महाडिक. महाडिक घराणे आज भाजपच्या कोल्हापूरमधील सर्वात मोठा चेहरा जरी असले तरी महादेवराव महाडिक यांचा राजकीय प्रवास कुठून सुरू झाला आपल्याला माहित आहे का? अगदी बरोबर, काँग्रेसमधून. महाडिक घराण्याने काँग्रेसच्या मदतीनेच आपला राजकीय गड उभारला, पण आजच्या राजकीय समीकरणामुळे ते सुद्धा आज काँग्रेस सोबत नाहीत. कोल्हापुरात आता काँग्रेसचा एकमेव शिलेदार राहिला आहे, तो म्हणजे आमदार सतेज पाटील. आणि त्यांच्या समोर आणि एकंदरीत काँग्रेस समोरच खूप सारी आव्हाने आहेत, यात अजिबात दुमत नाही. गेल्या 25 ते 30 वर्षात काँग्रेस सोबत नक्की काय झाले, हा खरं तर PhD साठी संशोधन करता येईल असा विषय आहे. काँग्रेसने ज्या घराण्यांना ताकद दिली त्यांना मोठे केले, पण जेव्हा या घराण्यांना स्वतःचे बस्तान बसवायचे होते तेव्हा त्यांनी काँग्रेस सोडली. पण ते नुसते गेले नाहीत, तर त्यांनी काँग्रेसचे ते संपूर्ण नेटवर्क, गावागावातील कार्यकर्ते आणि संस्था सोबत नेल्या. त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाला त्या भागामध्ये स्वतःचा बालेकिल्ला निर्माण करून दिला. परिणामी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे अस्तित्व फक्त छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये मर्यादित राहिले आहे आणि काँग्रेस म्हणजे फक्त एक विशिष्ट गटापुरती मर्यादित राहिला आहे. काँग्रेसची जुनी घराणी त्यांच्यापासून दुरावली हे आपण पाहिलं, पण ही गळती आजही थांबलेली नाही. याचे ताजे आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे पन्हाळा आणि शाहूवाडी मतदारसंघातील राजकीय घडामोडी. इथे काँग्रेसला अजून गोत्यात आणले ते म्हणजे जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी. आमदार विनय कोरे यांच्यामुळे आज काँग्रेसमधील 2 बडी घराणे पक्ष सोडून जनसुराज्यमध्ये आले आहेत. पहिले नाव म्हणजे पन्हाळा मतदारसंघातील काँग्रेसचे दिवंगत आणि अत्यंत वजनदार आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र अमरसिंह पाटील. आणि दुसरे नाव म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे सुपुत्र करणसिंह गायकवाड. यात गायकवाड घराण्याचा इतिहास समजून घेणे खूप महत्वाचे आहे. गायकवाड घराण्याने आजपर्यंत 5 वेळा खासदारकी आणि 5 वेळा आमदारकी अनुभवली आहे, आणि तेही केवळ काँग्रेसच्या तिकिटावर. विचार करा, ज्या घराण्याने काँग्रेसला 5 खासदार आणि 5 आमदार दिले त्या घराण्याची पुढची पिढी आज काँग्रेस सोडून जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश करते. यापेक्षा मोठा राजकीय धक्का काँग्रेससाठी दुसरा कोणता असू शकतो? विनय कोरे यांनी या दोन्ही नेत्यांना केवळ पक्षात घेतले नाही, तर त्यांना गोकुळ दूध संघाचे संचालकपद ऑफर केले असं राजकीय जाणकार सांगतायत. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ म्हणजे सत्तेची गुरुकिल्ली मानली जाते. पाटील आणि गायकवाड हे दोघेही काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मानले जात होते, पण गोकुळच्या संचालक पदाची ऑफर आणि स्थानिक राजकीय गणित यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. आज गायकवाड आणि पाटील घराणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन्ही महत्वाच्या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व अक्षरशः धोक्यात आले आहे. नेतृत्वाची मोठी पोकळी तिथे निर्माण झाली आहे. ही संपूर्ण परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, आज कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची चोहू बाजूनी राजकीय कोंडी झाली आहे. सर्वात मोठी अडचण ही आहे की काँग्रेसला आज युवा नेतृत्व शोधणं अतिशय जड जात आहे. जे प्रस्थापित नेते आहेत त्यांची मुलं आणि पुढची पिढी आता भाजप, शिवसेना किंवा जनसुराज्य सारख्या पक्षांमध्ये आपले भविष्य शोधत आहे. एकेकाळी काँग्रेस म्हणजे सत्ता आणि सत्तेसाठी काँग्रेस हे जे समीकरण होतं ते आता पूर्णपणे मोडीत निघालं आहे. काँग्रेसकडे आज निष्ठावान कार्यकर्ते नक्कीच आहेत, पण त्या कार्यकर्त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाणारे, निवडणुकीचे मॅनेजमेंट अचूक करणारे आणि संस्थात्मक ताकद असणारे मोठे चेहरे उरलेले नाहीत. जे प्रस्थापित राजकीय घराणे काँग्रेसने गमावले आहेत त्यांना पुन्हा स्वतःकडे वळवणे आता काँग्रेसच्या आवाक्याबाहेरचे वाटू लागले आहे. ही एक प्रकारे काँग्रेसची कोल्हापुरातील अस्तित्वाची लढाई बनली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, इथून पुढे काय? काँग्रेसची पुढील स्ट्रॅटेजी काय असेल? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणताही राजकीय पक्ष सहजासहजी संपत नसतो, आणि काँग्रेस सारखा 125 वर्षापासून अस्तित्व असलेला पक्ष तर नाहीच. काँग्रेसचा संघर्षाचा काळ नक्की सुरू आहे, म्हणजे अगदी बॅड पॅच चालू आहे असं म्हणूया, पण हे चित्र देखील नक्कीच बदलू शकते. कोल्हापुरात काँग्रेसला तळागाळातून पुन्हा उभे करायचे असेल तर आता जुन्या घराण्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यांना सर्वसामान्यांमधून, शेतकरी वर्गातून आणि तरुणांमधून नवे नेतृत्व उभे करावे लागेल. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या समोर हे एक मोठे आव्हान आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत ते शून्यातून विश्व कसे निर्माण करणार.
इतिहासाची पुनरावृत्ती थांबवून शेकापसारखी अवस्था होण्यापासून काँग्रेस स्वतःला कशी वाचवते हे पाहणे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? कोल्हापुरात काँग्रेस पुन्हा आपला जुना बालेकिल्ला उभा करू शकेल का, की कोल्हापूर पूर्णपणे महायुतीच्या ताब्यात जाईल? तुमचे विचार आणि तुमचे राजकीय विश्लेषण आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.